नमस्कार, मी पुरुषोत्तम आवारे पाटील आणि तुम्ही बघताय रोखोक. अनेक मित्रांनी अजूनही हे चॅनल सबस्क्राईब केलं नाही. मी विनंती करणार आहे की चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढे जा. मित्रांनो, आजचा महत्त्वाचा मुद्दा हा आहे की जो सतत वेगवेगळ्या मीडियाच्या माध्यमातून चर्चेला जात आहे. मराठा आरक्षणाचं वेगवेगळे लाखोचे पुन्हा सभा झाल्या, त्याच्या आधी मोर्चे झाले, सगळे शक्तीप्रदर्शन झालं. सरकारने 2 वेळा मराठा आरक्षणाच्या संदर्भात मनोज जरांगे पाटलांना वेळ दिली, ती वेळसुद्धा टळून गेली. आता मराठा आरक्षणाचं आंदोलन हे अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचलेलं आहे. 20 जानेवारीला कोट्यावधीच्या संख्येने मराठ्यांनी मुंबईत यावं असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी सगळ्या समाजाला केलेलं आहे. एका प्राथमिक माहितीनुसार जी मनोज जरांगे पाटलांनीच दिली की साधारणतः 3 कोटी मराठा 20 जानेवारीला मुंबईत जाणार आहेत. आणि लक्षात घ्या की मुंबईत साधारणतः 1 लाख माणसं आणि 2-3 हजार वाहनंसुद्धा बाहेरून आली. मुंबईत जाम होते, मुंबईत ठप्प होते. आणि अशावेळी किमान 10 लाख वाहनं आणि 3 कोटी मराठा जर मुंबईत येत असतील तर मुंबईची काय परिस्थिती होईल लक्षात घ्या. मनोज जरांगे पाटलांनी हे सगळं त्या या 20 जानेवारीच्या मुंबईच्या आझाद मैदानातल्या मोर्चाची, आंदोलनाची दिशा व्यवस्थित करून सांगितलेली आहे. ते काय म्हणाले आपण आधी बघूया. आपल्याला मुंबईकडे जायचंय, मुंबईकडे कूच करायची, मुंबईकडे आपल्याला धडक मराठ्यांना द्यायची. देशात असा शांततेचा कार्यक्रम देशात कधी झाला नसेल. इतक्या ताकदीनं मराठ्यांनी तयारी करायची, शांततेत जाण्याची. मिळेल त्या वाहनानं ते वाहनं घेऊन यायच्यात. आपल्या त्यामध्ये सगळ्या वस्तू ठेवायच्यात. काय काय वस्तू ठेवायच्यात हे तुम्ही ठरवा. आम्ही सांगणार आहेत तुम्हाला जाहीरपणानं की तुमची टीम मध्ये या गाड्या आणि हे लोक, हा रूट, मुक्कामाची व्यवस्था, जे जे असेल ते सगळं तुम्हाला क्लिअरपणानं सांगितलं जाणार आहे. परंतु तुमच्या डोक्यात जे असेल, काय काय साहित्य सोबत घेतलं पाहिजे, किती दिवसासाठी घेतलं पाहिजे, किती पुरणार आहे, कोणची गाडी घ्यायची, त्या गाडीला छत ठेवणं सुद्धा आवश्यक आहे. जर थंडी असली तर आपल्याला आपल्या गाडीचे रक्षण आपल्यालाच करायचं. आपण आपल्याच गाडीत झोपायचं, किंवा थंडी नसेल तर खाली उतरून झोपू शकतो आपण, जिथं व्यवस्था असेल त्या ठिकाणी. आणि नसली व्यवस्था कुठं तरी आपली व्यवस्था आता आपण स्वतःच करणार आहेत, हे लक्षात असू द्या. आपली गाडी असेल, आपलं ट्रॅक्टरला छत टाका, पाठीमागच्या ट्रॉलीत किंवा काय ट्रक असेल, कोणाचं जे जे वाहन असेल किंवा कोणाचे पिकअप असतील, कोणाचं काय जे असेल त्याच्यामध्ये छत टाका. आपण आताच जर खाली झोपायला आपल्याला कुठं व्यवस्था नसेल तर आपण आपल्याच वाहनामध्ये झोपायचे. पण आंदोलन हे आपल्याला यशस्वी करायचे. इतक्या शांततेनं चांगली तयारी करायची. परंतु पुन्हा एकदा सांगतो, हे देशातलं शांततेचं प्रचंड मोठं आंदोलन असणार आहे. त्यामुळे हे शांततेत मराठ्यांनी घरी राहायचं नाहीये. आपल्याला सगळ्यांना आपल्या लेकराला न्याय घेऊन येण्यासाठी जायचं. मात्र हे आंदोलन शक्यतो शेवटचं असणार आहे, शक्यतो. कारण येताना आता आरक्षणच घेऊन यायचे, म्हणून ताकदीनं सगळ्यांनी तयारी करा. आंदोलन हे मराठा आरक्षणाच्या इतिहासातलं शेवटचं आणि न भूतो न भविष्यती असं आंदोलन होईल. मनोज जरांगे पाटील सुरुवातीपासून सरकारला सांगत आले की मराठी जेव्हा मुंबईत येतील तेव्हा सरकारला ते पेलवणारही नसेल आणि झेपणारही नसेल. अशाच पद्धतीचा प्रत्यय मला वाटते 20 जानेवारीला होईल. सरकार 20 जानेवारीची वेळ येऊ देणार नाही अशी अपेक्षा आपण करायला हरकत नाही. कारण हे सगळ्यात शेवटचं होतं. ज्या पद्धतीने कोट्यावधी मराठा समाजाने मनोज जरांगे पाटलांसारख्या एका सामान्य फाटक्या मराठा प्रामाणिक कार्यकर्त्यावर भरोसा टाकला आणि संपूर्ण या लढ्याचं नेतृत्व सरसेनापती मनोज जरांगे पाटलांना करून टाकलं, त्यावरून असं लक्षात येते की हे आंदोलन आता अगदी टिपेला जाणार आहे आणि अगदी हे शेवटच्या टप्प्यात आहे. मराठा सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांचा ओबीसीत समावेश करावा या मागणीपासून मनोज जरांगे पाटील तसूभरही अजून बाहेर ढळलेले नाही आहेत. ती मागणी त्यांची कायम आहे. आता काही लोक त्याच्यात एक विघ्नसंतोषीपणा आणत आहेत की 22 तारखेला अयोध्येतलं श्रीराम मंदिरांच्या प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा त्या ठिकाणी आहे आणि या दरम्यान मनोज जरांगे पाटलांनी किंवा मराठ्यांनी हे आंदोलन करायला नको. वास्तविक त्या प्राणप्रतिष्ठा समारंभाचा, अयोध्येच्या कार्यक्रमाचा आणि मुंबईतल्या आंदोलनाचा काहीही संबंध नाही. ते तिकडे चालत राहील. आणि जे मराठी यात सहभागी होत आहेत त्या सगळ्या मराठ्यांचं सुद्धा प्रभू श्रीरामचंद्राच्या त्या कार्यक्रमाला पाठिंबा आहेच. मराठवाड्यातले एक गेवराईचे यूट्यूबर गणेश फरताडे यांनी अतिशय उत्तम पद्धतीनं याची माहिती आणि सखोलता आपल्यासमोर मांडली आहे. हा यूट्यूबर गणेश फरताडे हा मित्र काय म्हणतो हे ऐकूया. गरजवंत मराठ्यांचा उभा राहिलेला हा लढा आज इथपर्यंत येऊन ठेपलाय. सरकारनं 2दा वेळ मागितला, पहिले 40 दिवस मागितले, काही त्याच्यावरती झालं नाही.
त्याच्यानंतर 2 महिने मागितले तरी त्याच्यावरती काही झालं नाही. आणि मग कधीपर्यंत वाट पाहायची? एक तर हा म्हणा नाही तर नाही म्हणा असं खेळवत किती दिवस मराठ्यांना ठेवायचं आहे? इतके दिवस झालं या आरक्षणासाठी मराठा लढतोय, झगडतोय. गरजवंत लोकांसाठी आरक्षण पाहिजे. गोरगरीब, थकलेला पिचलेला समाज पुढे आणण्यासाठी किंवा शिक्षणामध्ये त्या सगळ्या लोकांना सोयीसुविधा मिळावीत. प्रत्येक सर्वसामान्य गोरगरिबाचं पोरगं शिकलं पाहिजे, ते पुढं सुद्धा गेलं पाहिजे आणि त्यानं काहीतरी नाव कमवलं पाहिजे, प्रत्येकाला वाटतं. आणि मग ही परिस्थिती का बदलू नये? मराठा समाजातल्या गरीब लोकांना का आरक्षण भेटायला नको? आणि आज मराठा बांधवांना या सगळ्या गोष्टीची गरज आहे का? कारण की शिक्षणासाठी प्रचंड मोठा पैसा ओतावा लागतो आणि हा पैसा जे ओतू शकत नाही त्यांची पोरं शिक्षण व्यवस्थेतनं बाहेर पडतात, नोकऱ्यातनं बाहेर पडतात आणि मग हाताला मिळेल ते काम, मूलमजुरी जे जमन ते काम सुरू करायला सुरुवात करतात. का समाजानं या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे? प्रत्येक समाजातल्या प्रत्येक माणसाला शिकायचा अधिकार आहे, प्रत्येक लेकराला मोठं होण्याचा अधिकार आहे आणि प्रत्येक लेकराला त्याचं अस्तित्व सिद्ध करायचा अधिकार आहे. हा अधिकार का हिरावून घेतला जातो? का या सर्वसामान्य लोकांना शिक्षण मिळत नाही आणि या आरक्षणापायी, जातीपायी या सगळ्या गोष्टी का होताना पाहायला मिळतात? याच्यावरती काहीतरी तोडगा निघला पाहिजे. आणि म्हणूनच ही अटीतटीची लढाई आता प्रचंड पुढे गेली आहे. पार म्हणजे मुंबईत जाऊन बसेपर्यंत आता खऱ्या अर्थाने ही सुरुवात झालेली आहे. इतके दिवस दिले, इतके सगळ्या गोष्टी दिल्या, शांततेच्या मार्गाने मराठा समाजानं आंदोलनं केली, पण मराठा समाजावरती का अन्याय होतोय? कष्ट करणाऱ्या सर्वसामान्य शेतकरी बांधवांना कुणबी प्रमाणपत्र द्यावेत आणि त्यांच्या लेकरा बाळांच्या शिक्षणाची व्यवस्था निर्माण करावी. याच्यासाठीच हीच मागणी आहे. हाच गरजवंत मराठ्यांचा लढा आहे आणि हा लढा, या लढ्याला यश आजपर्यंत मिळालं नाही. पण आता हे मराठे मुंबईत जाण्याच्या तयारीत आहेत आणि म्हणून बांधवांनो, जसं जमल त्या पद्धतीनं जमल मुंबईत यायचंय आझाद मैदानावरती. मराठा बांधवांनो, असं समजा ही एक लढाईच आहे आणि या लढाईसाठी आपल्याला मैदानात उतरायचंय. जे कामं असतील, ज्या सगळ्या गोष्टी असतील ते सगळं उरकून घ्या आणि समाजासाठी, आपल्या लेकरा बाळांच्या न्यायासाठी, त्यांच्या भविष्यासाठी मैदानात येऊन बसायचंय. पण मराठ्यांचं हे वादळ मुंबईत गेल्याच्या नंतर इथल्या सरकारला, व्यवस्थेला ते कधीच परवडणार नाही. आणि महत्त्वाची एक गोष्ट की मुंबई भगवी व्हायला फार वेळ लागणार नाही, यात शंकाच घ्यायचं कारण नाही. गावाखेड्यातल्या छोट्या छोट्या शहरातल्या सभांमध्ये लाखोंची गर्दी मराठ्यांची पाहायला मिळत होती आणि आता तर सगळ्या महाराष्ट्र एकवटला जाणार आहे. अख्खा महाराष्ट्र मुंबईत येणार आहे. मग विचार करा मुंबईची काय अवस्था होणार आहे. मराठा बांधवांनो, एक काळ होता, छत्रपती शिवरायांचे मावळे लढायला निघत असताना पाठीवरती ढाल असायची, घोड्यावरती पिशव्या लटकवलेल्या असायच्या, काहीमध्ये हरभरे असायचे, काहीमध्ये पीठ असायचं, तर काहीमध्ये शेंगा गुळ, अशा पद्धतीनं साहित्य ते घेऊन लढाया करायला उभं राहायचे. जशी परिस्थिती येईल, पाठीमागची ढाल त्यांनी काढली आणि त्याच्यामध्ये भाकरी तयार केल्या होत्या. म्हणजे जशा जेवढी परिस्थिती कठीण आहे, बिकट आहे, तेवढा मराठा तिखट होतो आणि हे इतिहासानं याची साक्ष दिली आहे. त्याच्यामुळं मुंबईत येणारा मराठा समाजसुद्धा या सगळ्या गोष्टीसाठी सक्षम आहे. त्याला कितीही अडवलं, काहीही केलं तरी या सगळ्या गोष्टीसाठी तो सक्षम आहे. सरकारने या सगळ्या गोष्टीचा विचार करावा. शेवटी एक मराठा आता कोटी मराठा झाला आहे. मित्रो, रॉयल शेतकरी गणेश भरताळे यांनी ज्या पद्धतीने भावना तुमच्यासमोर मांडल्या त्याच्यावरून लक्षात येतं की मराठा आरक्षणाचं आंदोलन आणि लोकांच्या, सरकारच्या भावना, सरकारने दिलेले वेगवेगळे वेळ, सरकार वेळ काढूपणा कसा करत आहे याची सविस्तर मांडणी गणेशनी केलेलीच आहे. मित्रो, हे आंदोलन मोठ्या प्रमाणात यशस्वी होईल. एक नवा इतिहास या निमित्ताने घडेल. या इतिहासाचे साक्षीदार होण्यासाठी तुम्ही आम्ही सुद्धा मुंबईला गेलं पाहिजे. आजच्या पुरतं एवढंच. धन्यवाद.